जो घटनाएं घटी है, ये सरकार स्थापित होने के बाद इस दोनों घटनाएं बहुत गंभीर घटनाएं, दोनों जगह में इनोसेंट लोगों का मर्डर किया गया है, खून किया गया है। एक तो परभणी में संविधान शिल्प का अपमान कोई संविधान प्रेमी सहन नहीं कर सकता, उसी का उद्रेक वहां हुआ। और जब ये अतिरिक्त पुलिस मंगाकर जिस तरह से कोम्बिंग ऑपरेशन करके घर घर से दलित आदमियों को, बच्चों को, औरतों को उठाकर मारा गया, ये महाराष्ट्र सरकार के लिए एक शर्म की बात है। जिस तरह से मारा गया, और ये क्लियर हो चुका है कि वहां पे सूर्यवंशी का जो वहां डेथ हुई वो पुलिस मल्टीपल इंजरी स्ट्रोक से। इसका मतलब यही है कि पहले पुलिस ने उठाकर पुलिस कोठरी के अंदर में बेरहमी से मारकर उसका खून किया है। क्या पुलिस इसके लिए दोषी नहीं है? सरकार की जिम्मेदारी नहीं है? कम से कम उस अधिकारियों के ऊपर कार्रवाई करने की मांग करना ये क्या गैर है? वो भी अधिवेशन हाउस चलते हुए हम फ्लोर पे डिमांड कर रहे, तो सरकार डरती क्यों है? इस पे तुरंत चर्चा के लिए तैयार क्यों नहीं होती है? इसका मतलब दाल में कुछ काला है। सरकार बचाना चाहती है, सरकार दलितों के ऊपर अत्याचार होते हुए आंख बंद करके देखना चाहती है। वो कोई मरे बचे उसका कोई लेना देना इस सरकार को नहीं है, ये स्पष्ट हो चुका है। इसीलिए ये घटना के साथ भी हमने बीड़ की घटना को लेकर, एक गुंडा आदमी सरकार के प्रोटेक्शन में, मंत्रियों के प्रोटेक्शन में खुलेआम धमकी दे रहा है, खुलेआम उठाकर उसकी जान ली गई है। जिस बेरहमी से उसको पीटा गया, जिस तरह से मारा गया, और उसको इतना बेरहमी से कभी देखा नहीं गया। आप वो सिगरेट जलाते उसका लाइटर से आंखें जलाई गई, और उस मरने के बाद भी उसके ऊपर कूद कर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में? क्या देख रहे हैं हम? इसलिए इसको बहुमत दिया गया लोगों ने। इतना पांचवी बहुमत जो मिला है, क्या लोगों की जान से मारने के लिए, गुंडों को प्रोटेक्शन देने के लिए? जब ये दोनों डिमांड हमने किया कि इसके ऊपर चर्चा हो, तो हमारा आवाज बंद किया जाता है, हमारा आवाज दबा दिया जाता है, और हमें बोलने के लिए, चर्चा करने के लिए भी परमिशन नहीं मिलती। तो इसीलिए ये सरकार का हमने निषेध किया है। हम लोग तो जाकर दोनों जगह में हम सब जाएंगे, वहाँ पे हम अपनी भूमिका भी रखेंगे और सरकार से डिमांड भी करेंगे, आंदोलन भी करेंगे, मोर्चा भी होगा। हम सब लीडर अपोजिशन के जितने भी हमारे कार्यकर्ता नेता लोग हैं, हम एमएलए, हम सब जाने वाले, और हम सरकार का निषेध करते हुए आज दिन भर के लिए हमने वॉकआउट किया है। बीड आणि परभणीला जाणार आहोत, और कल हम लोग बीड और परभणी को भी जाने वाले हैं। आज सभागृहाचा दुसरा दिवस, शोक प्रस्ताव झाला आणि स्थगनवर चर्चा सुरू झाली, आणि परभणीच्या प्रकरणासंबंधी स्थगनवर चर्चा करत असताना अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज त्यावर चर्चा करता येणार नाही, उद्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा घेऊ। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आणि सभागृहात सुद्धा आम्ही या ठिकाणी बोललो की राज्य या ठिकाणी जडतं आहे, ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, संविधानाचा अपमान होतो आहे, पोलीस कोठडीमध्ये पोलीस मारहाणीमुळे सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो, सोमनाथ सूर्यवंशींचा, आणि तरीही या ठिकाणी सरकार गंभीर नाही, आणि या सरकारला कायदा व सुव्यवस्थेचं काही पडलं नाही। त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही, आणि आम्ही वॉकआउट केलं। या ठिकाणी परभणीचे आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली, काय घडली। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो। विजय वाकोडे जे लोकनायक आहेत, दलित पॅंथरचे नेते, ते शांतता प्रस्थापित करत होते। ज्या पद्धतीने पोलिसांनी जबरदस्ती केली, जबरन केली, बेदम घराघरातनं काढून बौद्ध वस्त्यातनं लोकांना मारलं, कोमिंग ऑपरेशन केलं, त्याची परवानगी कोणी त्यांना दिलेली होती? हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधित चर्चा करू देत नाही, आणि सरकार मास्टर माइंड असताना, सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी दाबलं जातं, आम्हाला बोललं दिलं जात नाही। परभणीचा काल
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत. अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही. याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे. अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही, अधीक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो. सरकार शांत आहे. दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही. कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली? शिंदे नावाच्या ऑफिसरला. सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम याच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो. खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनात आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली ते मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? खडा तो व सरकार से बडा. हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच. परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत. सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत. आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाही. आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू, असं नसतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही. तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली. आम्ही बसलो आणि बाहेर आलो. सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं. महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा. आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलं आहे आणि पुढच्या आठवड्यात जर ह्याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत. स्थगनवर बोलू दिलं नाही इथं आणि लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. जशा प्रकारची दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली, संविधानाचा अपमान झाल्यानंतर आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं होतं आणि शांततेच्या मार्गानं परभणी बंद झाली असताना त्यानंतर अमानुष असा लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला, कोंबीन ऑपरेशन करण्यात आलं, अक्षरशः महिलांना सुद्धा बाहेर काढून मारहाण करण्यात आली. त्यामध्ये LLBचा एक विद्यार्थी सोमनाथ याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगरला इथं त्यांचं पोस्टमॉर्टम केलं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि PM-मध्ये क्लिअर कट उल्लेख करण्यात आलेला आहे की मल्टिपल इंजुरीज आणि स्ट्रोक यामुळं मी तर म्हणेन की सरकारनं त्यांची हत्या केलेली. म्हणून या सरकारवर 302 आज दाखल करण्याची गरज आहे आणि जशा प्रकारचा मनुष्यवादाचा गुन्हा सदोष गुन्हा या सरकारवर झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही स्थगन आज मांडलेला असताना सुद्धा अध्यक्षांनी आम्हाला डावलून पुढची चर्चा घेण्याचं काम इथं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याची काम या सरकारनं केलेलं आहे. म्हणून आम्ही आता रोडवर येऊन रस्त्यावर येऊन आम्ही न्याय मागण्याचं काम या निमित्तानं करू. एवढंच या निमित्तानं उद्या सकाळी आम्ही परभणीला विरोधी पक्ष नेते आणि आमचं सर्व शिष्टमंडळ परभणीला पोहोचत आहे आणि परभणीला खऱ्या अर्थानं जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आमच्या परभणीचे लोकनेते विजय वाकोडे ज्यांचं आयुष्य या संघर्षामध्ये गेलं त्यांचा सुद्धा या घटनेमुळे हृदयविकाराचा झटक्यानं काल निधन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आरोपी करण्याचं काम या शासनानं केलेलं आहे. म्हणून ज्या शासनानं जशा प्रकारची भूमिका इथं मांडलेली आहे त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि या शासनानं निश्चित याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमची या निमित्तानं राहील. संविधान रक्षण करणारा
सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू, कारागृहात जो मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे. मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे. सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही. सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय. आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे SP आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे. आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवादाला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे. परभणी आणि बीडमधील ज्या घटना घडल्या त्या घटनेसंबंधी सरकारने 101 द्वारे चर्चा घ्यावी अथवा स्थगन प्रस्ताव द्यावा म्हणून विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी आग्रह धरला, परंतु अध्यक्षांनी विरोधी पक्षाची कुठचीच बाजू ऐकून घेतली नाही. स्थगन तर फेटाळला, परंतु 101 ची चर्चा आज घ्यावी असा आमचा आग्रह होता, तो देखील सरकारने घेतला नाही. त्यामुळे आम्ही वॉकआउट केलं आणि वॉकआउट केल्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीने पुन्हा आम्ही आतमध्ये जाऊन बसलो आणि विधिमंडळाच्या आजच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला. त्याचं कारण असं आहे की सदस्य नवीन निवडून आलेले आहेत. 6 दिवसाचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये पूर्ण दिवसाचा जर वॉकआउट आपण केला तर नवीन सदस्यांना त्यांच्या भागातल्या ज्या काय समस्या आहेत त्या मांडता येणार नाही. आणि म्हणून आमचा निषेध जो आहे तो आम्ही 5 मिनिटांनी वॉकआउट करून त्या ठिकाणी नोंदवला आणि सरकारला देखील 101 ची चर्चा घ्यावी म्हणून आम्ही सगळ्या सदस्यांनी धारेवर धरलो. आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय महत्त्वाचा विषय जो माझ्या दिंडोशी विधानसभेतला आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. शिवशाही प्रकल्प पुनर्विकासासाठी ज्या इमारती दिंडोशीमध्ये बांधल्या गेल्या त्यामध्ये 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जरीमारी कुर्ला येथील झोपडपट्टीवासियांना 2600 घरं या ठिकाणी स्थलांतरित केली गेली. 2002 पासून या इमारतीला महानगरपालिकेची कोणतीही सर्व्हिस नाही, कचरा उचलणं नाही, साफसफाई नाही, रस्त्याची दुरुस्ती नाही. वीज पाणी हे जे दिलं जातं आहे ते देखील मुबलक प्रमाणात नाही. आणि अशा वेळेला आत्तापर्यंत ह्या इमारती जीर्ण झाल्यात, कुठचाही मेंटेनन्स सरकारच्या वतीने केला जात नाही. आणि मग महानगरपालिकेने याला डिलॅबेटची नोटीस दिलेली आहे, कधी या इमारती कोसळू शकतात. मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे मागणी केली की या इमारती जर पावसाळ्यात कोसळल्या, वित्त आणि मनुष्यहानी झाली, पुनर्विकासाचे निर्णय आपण घेतला नाही, त्याला जबाबदार सरकार असणार आहे. आणि म्हणून सरकारने या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पातील 2600 जी झोपडपट्टीवासियांना स्थलांतरित केले आहेत त्यांच्या 33 इमारती आहेत, त्याचा पुनर्विकासाचा निर्णय लवकर घेऊन ते काम चालू करावं. अन्यथा सरकारने दुरुस्तीसाठी जो निधी या ठिकाणी उपलब्ध लागेल ती उपलब्धता करून द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेसाठी वित्त आणि मनुष्यहानीला जबाबदार सरकार असेल आणि या होणाऱ्या भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पासंबंधीचा निर्णय पावसाळ्याच्या पूर्वी तात्काळ घ्यावा अशी मागणी मी केली. काल विविध चॅनलच्या माध्यमातून एक स्टिंग ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आणि त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार DG असणारे पांडे यांच्या आदेशानं देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे सध्या मुख्यमंत्री आहेत, तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि त्यावेळेला नगरविकास मंत्री असणारे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये अटकवा, त्यांना अटक करा, अशा प्रकारची सूड भावनेनं केलेलं षडयंत्र
काल जे बाहेर आलं ते आज मी सभागृहामध्ये सरकारच्या लक्षात आणून दिलं आणि संजय पुनमिया यांनी जो जबाब दिला त्या जबाबामध्ये सुद्धा जे स्टिंग ऑपरेशनमध्ये बोललं गेलं तशाच अर्थाचं देवेंद्र फडणवीसांचं नाव टाका, त्यांना अडकवा, एकनाथ शिंदे साहेबांना अडकवा, अशा प्रकारचं काम लक्ष्मीकांत पाटील या DCPला दिलं गेलं आणि संजय पुनमिया यांचा 2/9ला 24ला जो जबाब त्या ठिकाणी दिला त्या जबाबाची कॉपी मी तुम्हाला देतो. त्यातले 2-4 वाक्यच वाचून दाखवतो की सदरवेळी DCP लक्ष्मीकांत पाटील यांनी मला, मी या शिव्या आहेत त्या वाचणं आपल्या माध्यमातून योग्य नाही, तेरे पेरोल पे जज है ना, उनको भी घर में घुस के उठाऊंगा, तेरा बाप देवेंद्र है ना, उनको भी तेरे साथ लाके बिठाऊंगा, अशा प्रकारची शिवीगाळ करत दमदाटी केली. सदर आरोपीने ACP सरदार पाटील यांना तुम्ही ही केस पुन्हा का रिओपन केली याबाबत विचारत असून त्यास ACP सरदार पाटील हे तुम्ही सदर केसमध्ये टार्गेट नव्हता. ओरिजिनल टार्गेट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे होते असे सांगताना दिसत आहेत. सदरचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ आपण काल चॅनलला आलेत, मी ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देईन. विधान परिषद सभागृहामध्ये सभागृहाचे सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी, प्रसाद लाड साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय हा सभागृहासमोर मांडला, निदर्शनाला आणला. तत्कालीन काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळचे माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाविकास आघाडी सरकारमधले नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना काही खोट्या प्रकरणांमध्ये कसं गोवता येईल या संदर्भातला एक पेनड्राईव्ह, त्याची व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप ही सभागृहामध्ये दाखवली आणि ती सभागृहाच्या माननीय सभापतींच्याकडे या ठिकाणी दिलेली आहे. या चर्चेमध्ये काही स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवली. त्यांच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध होती ते स्टेटमेंट जर पाहिले, ते जर त्यांनी वाचलेलं, मी स्वतः सभागृहामध्ये होतो, अत्यंत अश्लील अशा पद्धतीच्या भाषेत एक वरिष्ठ अधिकारी बोलतानाचा जबाब त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये अडकवायचं आहे, गुंतवायचं आहे, अशा पद्धतीचं एक कट हा तिथं रचला जात होता असं त्या संपूर्ण चर्चेमध्ये आलं. सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा ACP दर्जाचा, DCP दर्जाचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही स्वतःहून. त्याला कुणीतरी, त्यांनी नाव त्यावेळी घेतलं तत्कालीन DG पांडेंचं, पण DG सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरूनच हे करणार आहे, स्वतः त्याच्या मनानं करू शकणार नाही असं सरकार म्हणून आमचं मत झालं. आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक SIT गठीत करायचा निर्णय आम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्या SITच्या चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या उपर समजा काही सन्मान्य आमदार महोदयांना किंवा कुणाला त्या SITकडे काय अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल ती द्यायची असेल तर ती देण्याची सुद्धा तरतूद त्या SITमध्ये ठेवली जाईल आणि तातडीनं SITचा अहवाल प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी अहवालामध्ये आढळून येतील, दोषी आढळून येतील, त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आज या ठिकाणी केलेली आहे. आज वन नेशन वन इलेक्शनचं बिल लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. वन नेशन वन इलेक्शनचं बिल हे माझ्या दृष्टीने भारतातील फेडरल स्ट्रक्चर जे आहे, राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारी पहिली सिस्टीम निर्माण होईल. राज्यांचं जे स्वत्व आहे
राज्यांचे जे अधिकार आहेत त्यांना सगळ्याला या माध्यमातून कात्री लावून केंद्र हे सर्वस्वी पूर्ण अधिकारात आलेलं व्यवस्था असेल आणि त्याच्यामुळे राज्यातली व्यवस्था संपुष्टात येईल. या राज्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत, कन्करंट लिस्ट, एक सेंट्रल लिस्ट आणि एक स्टेट लिस्ट. त्यामुळे ह्या तिन्ही लिस्टचा अंत होऊन एकच सेंट्रल लिस्ट राहील, कन्करंट आणि स्टेट लिस्ट राहणार नाही. या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक लक्षात येतं की या देशातली जी सामुदायिक जबाबदारी आहे, राज्य आणि केंद्र शासन मिळून हा देश चालवण्याची जी प्रथा आहे त्याला कायमचा हरताळ फाटला जाईल. त्याच्यावर वेगवेगळे कमिशन्स बसलेले आहेत, सरकारी या कमिशन बसलेलं आहे. गेल्या 70 वर्षात अनेक परीक्षा याच्यातनं होत गेल्या आणि त्याच्यातनं ह्या सिस्टीम सुधारत आलेल्या आहेत. या सिस्टीमला कायमचं काळं फासण्याचं काम हे केंद्र सरकार करू इच्छित आहे. एक अधिकारशाही या देशात आणायची असेल तर एकमेव पर्याय आहे ते म्हणजे एक वन नेशन वन इलेक्शन. ज्या देशामध्ये तुम्हाला 3 महिने लागतात लोकसभेचं इलेक्शन घ्यायला, 3 महिने. मागचे इलेक्शन 7 टप्प्यामध्ये घेण्यात आलं, 7 टप्पे. म्हणजे तुम्ही एका देशामध्ये इलेक्शन नाही करू शकत एका दिवसात. तिथे तुम्ही एका दिवसामध्ये राज्याचं देशाचं सगळे इलेक्शन एका ह्याच्यात का ना. म्हणजे तुम्ही लोकांना मूर्ख समजता का देश मूर्खांचा असं तुम्हाला आता वाटायला लागलं आहे. आणि म्हणून आज तुम्हाला बहुमतही सिद्ध करताना आलं. खरं तर तसं बघायला गेलं तर नैतिक पराभव आहे. आज 263 मतं मिळाली आहेत. याचा अर्थ एक तर नितीश कुमारनी तरी मतं दिलेली नाहीत, नाही तर नायडूंनी तरी मतं दिलेली नाही. म्हणजे याचा दुसरा अर्थ की उद्यापासून या देशाच्या राजकारणाला नवीन वळण लागणार आहे. जर 263च्या ताकदीवरती हे सरकार चालणार असेल तर ते चालणारच कसं? कारण का 274ची स्पष्ट मेजॉरिटी नसेल तर या सरकारला चालवताच येणार नाही. त्यामुळे नैतिकदृष्ट्या यांना आता सत्तेत राहण्याचा अधिकार आहे की नाही हा देशासमोर नवीन प्रश्न उभा राहिला. ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वगैरे 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 ते नंतर बघूया. पूर्ण सत्ताधारी पक्षाला व्हीप असताना 263 मतं मिळाली आहेत. स्पष्ट बहुमत दाखवण्यासाठी लोकसभेमध्ये 274 मतं लागतात. त्यामुळे मला वाटतं की वन नेशन इलेक्शन ह्याच्यामध्ये आत्तापासून लोकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे की राज्याचे अधिकार संपुष्टात येणार आहे. आपल्या राज्याचं स्वत्व हे टिकवता आलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा ह्याची स्थापना झाली तेव्हा राज्यांना आपापले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आणि त्यालाच मी सांगितलं त्याला सेंट्रल लिस्ट, कन्करंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट असं म्हटलेलं आहे. जर या तिन्ही लिस्टमधले सगळे सब्जेक्ट गायब होऊन जर सेंट्रल लिस्टमध्ये जाणार असतील तर ह्याच्या पुढे म्हणजे ह्या सगळ्या भवनांना त्यांच्या अधिकारांना काहीही किंमत राहिलेली नाही. या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज ह्या सरकारने पहिलं पाऊल. आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़. महाराष्ट्र विधानमंडल शीतकालीन सत्र 2024 में प्रेस कॉन्फ्रेंस में परभनी शहर में जो सोमनाथ सूर्यवंशी की जो मृत्यु हुई उस पर भी आपने ये रिपोर्ट देखी. आपको हमारी ये रिपोर्ट कैसी लगी आप हमें कमेंट कर ज़रूर बताएं, क्योंकि आपके लिए सच्चाई के मुद्दे उठाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और अपने सभी व्हाट्सएप ग्रुपों में हर जगह ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम सब में हमें शेयर करें ताकि हम छोटे बड़े सभी मुद्दे उठाकर हम प्रशासन तक आपके पहुंचाते रहे. हमारे हाथ मजबूत कीजिए. देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़. धन्यवाद.